वारी म्हणजे काय? ईश्वरप्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी. ती इष्टदेवता म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. 18 ते 20 दिवस सर्व संसारिक वैभव सुख सोडून वारकरी लाखोच्या संख्येने आपल्या पांडुरंग विठुरायाला भेटण्यासाठी शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून पंढरपूरला येतात. वैष्णवांचा मेळा, भक्तांचा सागर, समानतेचा संदेश, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ, मुखात हरिनाम असे दृश्य म्हणजेच वारी. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी. संताची शिकवण म्हणजे वारी. तर नेमका वारीचा इतिहास काय आहे? पंढरपूरची वारी निश्चित कधी सुरू झाली हे सांगणे कठीण आहे, परंतु पंढरपूरच्या वारीला 1000 वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानदेव तुकाराम यांच्या काळापासून ती अधिक प्रसिद्ध झाली. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडीलही वारीला जात असत असा संत वाङ्मयात उल्लेख आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सुरू केलेल्या दिंडीला सुमारे 800 वर्ष झाली आहेत. पंढरीच्या वारीची परंपरा संत तुकाराम महाराज यांच्या घरात पिढ्यानपिढ्या चालू होती. विश्वंभर बाबा हे संत तुकाराम महाराज यांच्या घराण्याचे मूळ पुरुष. ते नित्यनेमाने पंढरीची वारी करीत. तर पालखी सोहळा म्हणजे काय? संत तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ज्ञानोबा तुकाराम असे भजन करीत आषाढी एकादशीला पंढरपुरी जाण्याची परंपरा सुरू केली. पालखी सोहळ्याचे मूळ हे येथे आहे. हा संयुक्त पालखीचा सोहळा 1680 पासून सुरू झाला. तो जवळपास 1830 ते 1835 पर्यंत चालूच होता. परंतु कालांतराने 1835 पासून देहू या ठिकाणावरून संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि आळंदी या ठिकाणावरून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी अशा 2 वेगवेगळ्या पालख्या निघत होत्या. तेव्हापासून ह्या 2 प्रमुख पालख्यांची सुरुवात झाली. 1835 पासून हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलींची पालखी आळंदीवरून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सरदार होते. त्यामुळे त्यांना पालखी सोहळ्यासाठी काही संस्थानिकांकडून हत्ती, घोडे, तंबू सामान, बैलगाड्या, सेवेकरी यांची मदत मिळाली. म्हणून पालखी सोहळ्यावर विशेषतः रिंगणावर मराठेशाही लष्करी छाप जाणवते. हैबतबाबा यांनी वारीला एक शिस्तबद्धता आणली. पंढरीची वारी करी वार करी, ऊन पावसाची चिंता कोण करी असे म्हणत लाखो वारकरी हे पंढरपूरला येतात. तर तुम्हाला वारीबद्दल माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि व्हिडिओ जर आवडलाच तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.